अजितदादांची प्रतिमा टग्या अशी का निर्माण झाली असेल हा प्रश्न आजही राहून राहून मनात येतो. कदाचित राजकीय डावपेचातून हे घडले असावे. असो, पण वास्तव वेगळंच होतं. त्यांची भाषणे पाहिली, त्यांची कामाची शैली अनुभवली आणि त्यांच्याकडे काम घेऊन गेलेल्या माणसांचे अनुभव देखील ऐकले, तर अजितदादांची प्रतिमा टग्या नव्हे तर कामाचा माणूस अशीच असायला हवी होती. जोपर्यंत माझे हातपाय हलतात तोपर्यंत तुमचं भलं करीन, मी काम करून दाखवेल, कारण मी कामाचा माणूस आहे. होय, मी कामाचाच माणूस आहे. हे शब्द नव्हते, ही होती अजित पवार यांची शपथ. जमिनीचे पैसे आले तर ते निवडणुकीत वाया घालवू नका, कारण राजकारण लय वंगळ आहे. हा स्पष्ट वक्तेपणाही दादांचाच. दादांच्या भाषणातील वन लाइनर्स अफाट असत, थेट ठसकेबाज आणि कानावर आपटणारे आणि मनात घर करून बसणारे. दादा या टोपण नावाने ओळखले जाणारे कार्यकर्त्यांचे लाडके नेते आपल्या स्पष्ट वक्तेपणा, प्रशासकीय पकड आणि तुफान फटकेबाजीसाठी ओळखले जात. ते थेट मुद्द्याला हात घालत आणि कार्यकर्त्यांना कानमंत्र देत आणि विरोधकांचा समाचार घेताना मधूनच मिश्किल विनोद करत. अजितदादा जे बोलत असत ते लख, स्वच्छ, ठाम असायचं. कोणतीही संदिग्धता नाही, ठोकून काढलेली भूमिका आणि त्यालाच नाव मिळालं दादा स्टाईल. विकासांच्या मुद्द्यावर बोलताना ते नेहमी आकडेवारींसहच बोलत. नियोजनांवर त्यांचा कटाक्ष असायचा. परभणी, पिंपरी चिंचवड, बारामती दादांच्या सभा म्हणजे गर्दीचा महापूर. ते जनतेच्या समस्या ऐकायचे आणि शक्य तिथे तिथे सोडवायचे. ग्रामीण म्हणी, लोकभाषा, साधी पण भिडणारी भाषा म्हणूनच ते सामान्य माणसाशी जोडले. 2013 मध्ये इंदापूरच्या सभेत दुष्काळावर बोलताना धरणातील पाणी साठ्याविषयी केलेलं एक वादग्रस्त विधान ठरलं. निंदनीय ठरलं आणि धक्कादायक पण ठरलं. पण नंतर दादांनी ती आपली सर्वात मोठी चूक मान्य केली आणि माफीही मागितली. हेच मोठेपणा असतं. 2026च्या निवडणुकीत पिंपरी चिंचवडच्या सभेत ते म्हणाले, तुम्ही मला निवडले म्हणजे मी तुमचा मालक नाही, मी तुमचा सेवक आहे. त्यांच्या सभांमध्ये ऊर्जा असायची, उत्साह असायचा आणि आपुलकी सुद्धा असायची. गंभीर विषयावर बोलतानाही मधूनच मिश्किल टिप्पणी, किस्से, उपहास आणि सभेत हशा. कार्यकर्त्यांना कामाचं महत्व पटवून देत शिस्त पाळण्याचं आव्हान देखील ते करत आणि अधिकार वर्गाची खरपूस हजेरी देखील घेत. भाषणात कुणी चिठ्ठी पाठवली, दादा गावात गुरांचा प्रश्न आहे, ते थांबायचे आणि त्यावर बोलायचे. कुणी म्हणे, दादा आमचं गाव तुमच्या पदरात घ्या. कुणी पोरांच्या लग्नाचा प्रश्न मांडायचा. कुणी बहीण येऊन म्हणायची, दादा ही भाजी करून खावा. नोकरी, रस्ता, पाणी, वीज, लोक अक्षरशः वाटेल ती कामं सांगायचे आणि दादा मनापासून ऐकून घ्यायचे. हसत टिप्पणी करायचे आणि काम करून देखील दाखवायचे. काम रखडवणाऱ्या अधिकाऱ्यांनी ते पहाटेच हजेरी घ्यायचे. काम रखडवणाऱ्या अधिकाऱ्यांची ते पहाटेच हजेरी घ्यायचे. अधिकारी वर्गाला दादांचा धसका वाटायचा. त्यांच्या फायलींमध्ये अर्जांची, निवेदनांची भेंडोळी असायची. लोक कागद हातात घेऊन निश्चिंत व्हायचे. परिपूर्ण माणूस कुणीच नसतो, गुणदोष सगळ्यात असतात. दादा त्याला अपवाद कसे असतील, पण गुण शोधायचे की दोष हे आपल्या विवेकावर सोडलं तर अजितदादा सहृदयी, कुटुंब वत्सल, प्रेमळ असे अधिक उजवे वाटतात. टग्या म्हणजे ट्रोल केलं गेलं तेव्हा सांगलीच्या सभेत दादांनी प्रत्युत्तर दिलं, होय मी टग्याच आहे, पण आपण कशा प्रकारचे टगे आहोत हे त्यांनी लख्ख सांगितलं. त्यांच्या सोशल मीडियामध्ये बायोमध्ये 4च शब्द, पण आयुष्यभराचं तत्वज्ञान. संकल्प, निष्ठा, कर्म हाच माझा धर्म. राजकारणाच्या धावपळीतही सामान्य कार्यकर्त्यांच्या हाकेला ओ देणारे, संकटात पाठीशी उभे राहणारे, हसत खेळत माणसं जिंकणारे असे मास लीडर आता कमी होत चालले आहे. आणि आज अजितदादांच्या जाण्याने अनेकांनी आपल्या घरातला हक्काचा, कामाचा माणूस गमावलेला आहे.